प्रकार 6वा। आता याच्यात फक्त अगोदर पहिले पाहून घ्यायचं की कसं सोडवतोय। त्याच्या अगोदर पहिला प्रश्न लिहून घ्या। परवा सोमवार होता, परवा सोमवार होता, उद्या 15 तारीख आहे। प्रश्न कसा लिहितोय व्यवस्थित पहा। परवा सोमवार होता, उद्या 15 तारीख आहे, तर पुढच्या गुरुवारी कोणती तारीख असेल? व्यवस्थित लक्ष द्या आणि प्रश्न व्यवस्थित लिहा। एकानेही सोडवण्याचा प्रयत्न करू नका। पहिलं गणित मी सांगेन, ते एक्सप्लेन झालं की मग बाकीचे तुम्ही सोडवायचे। भाऊ लक्ष दे रे तू रे। परवा सोमवार होता, उद्या 15 तारीख आहे, तर पुढच्या गुरुवारी कोणती तारीख असेल? लिहिला प्रश्न सगळ्यांनी? आता पहिले तर हा ढाचा कसा असतो तो पाहू। सगळ्यात आधी पाठ करताना काय करायचं रे? आज। आज नंतर काय येतो रे? उद्या। आता आपण जे आता शिकताय हे कुठे शिकताय? आज। आणि जे उद्या शिकवेल ते उद्या। समजलं ना? आजची तारीख 26, उद्याची तारीख म्हणजे आज या दिवसानंतर उद्या येतो। मग आज या दिवसाच्या अगोदर काय येतो रे? काल। आणि इकडे परवा। हे 4 लोक जर तुमचे पाठ असतील तर हा 6वा प्रकार तुम्हाला समजतो। सिक्वेन्स पहा काय आहे? आज, उद्या। इकडे पुढे काही गरज नाही आपल्याला पाठ करायचे, ते ऑटोमॅटिकच येतं आपल्याला। पण आजच्या अगोदर हे जे 2 लोक आहे, काल, परवा। काल आपण 3 नंबर आणि 4 नंबर शिकले, प्रकार क्रमांक 3, 4 काल। आणि परवा काय शिकले? कॅलेंडरची स्टार्टिंग 1 आणि 2, 3 आणि 4, आज 5 आणि 6 आणि 7। उद्या 50,000 मधले कॅलेंडरवरचे प्रश्न। कोणाकोणाला समजलं? आज 26, आज, उद्या 27, काल 25, काल, परवा, आज 26। काल मी काही भी म्हणू, आज काय 26। समजतंय का? लक्ष दे मग आता। आज 26, उद्या 27, काल 25, परवा 24। याच्यावर प्रश्न फ्रेम होतो। आजचा वार, आजचा वार, मग प्रश्न फ्रेम होईल। प्रश्न कसा फ्रेम होईल बघा। आज 26 तारखेला जर मंगळवार असेल तर पुढील मंगळवार कोणत्या तारखेला येईल? आता तोच वार रिपीट किती दिवसांनी येतो? किती दिवसांनी येतो? 7 दिवसांनी। मग त्याच्यासाठी आता पहिले महिना पाहणं पडेल। ऑगस्ट, समजतंय का? आता तुम्ही 26 मध्ये 7 जर टाकले तर 33 होता। किती रे? किती? 33। पण 33 तारीख कॅलेंडर मध्ये नाहीये। मग 7 दिवस आपल्याला तोंडीच मोजणे पडतील। पाय 27, 28, 29, 30, 31 ऑगस्ट आहे ना। 1, 2 सप्टेंबरला सर पुढचा मंगळवार येईल, असा प्रश्न फ्रेम होतो। मग तो काय विचारतो पहा की परवा 24 तारखेला रविवार होता। परवा 24 तारखेला रविवार होता, तर उद्या कोणता वार असेल? लक्ष द्या। परवा 24 तारखेला रविवार होता, तर उद्या कोणता वार असेल? लक्ष दे। परवाकडून उद्याकडे जाताना पुढे म्हणजेच प्लस, आणि उद्याकडून परवाकडे येताना
मायनस म्हणजे मागे. प्रश्न कोणाकोणाला समजला? परवा 24 तारखेला रविवार होता, तर उद्या कोणता वार असेल? हे बाय रे, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार. सर उद्या बुधवार असेल. मग आता हे जर गणित टॅकल करायचं आपल्याला, तर हे 4 लोक आपले तोंडी पाठ पाहिजे. याच्यातला हा सगळ्यात पहिले पाठ होतो. आज नंतर उद्या येतो, हे पहिलीतल्या पोऱ्याला माहिती आहे. आज नंतर काय येतो? आजच्या अगोदर आणि कालच्या अगोदर. देऊ प्रश्न? लिहिलाय आपण. वाचा प्रश्न. लिहिलाय का? पहा, पहिला प्रश्न मी सोडून दाखवतो, मग बाकी सगळे तुम्हाला सोडवायचे आहे. ठीक आहे. प्रश्न असा होता, परवा सोमवार होता. मग परवा लिहिण्यासाठी मला हे 4 लिहिता आले पाहिजे. लिहा 4. 4 लिहा. हा, परवा सोमवार होता. मग मी काय करीन? परवा सोमवार होता लिहून टाकलं परवाच्या कॉलम मध्ये सोमवार. सगळ्यांनी लिहिला. उद्या 15 तारीख आहे. उद्या, मग आता 15 तारीख कुठे येईन? ते उद्याच्या कॉलम मध्ये. उद्या 15 तारीख आहे. लिहिली 15 तारीख. परवा सोमवार होता, उद्या 15 तारीख आहे, तर पुढच्या गुरुवारी कोणत्या रे? पुढच्या गुरुवारी कोणती तारीख असेल? सगळ्यात पहिले तुम्ही सांगा, ज्याचं झालं असेल त्याचं. बरं, हात वरती करा. शाबास. कमीत कमी 20 लोकांचं झालंय. शाबास. पण आता ज्या लोकांना नाही जमलं, मी त्यांच्यासाठी सांगतो. प्रश्न असा होता की आपल्याला फसवलं त्याने. पहिले काय केलं? परवा सोमवार होता. परवा, उद्या 15 तारीख आहे, बरोबर. तर पुढच्या गुरुवारी कोणती तारीख असेल? पुढच्या गुरुवारी कोणती तारीख असेल? पुढचा गुरुवार म्हणजे हा जो हप्ता चालू झाला, आता हा चालू हप्ता. हा कोणता हप्ता चालू झाला? चालू हप्ता. हा चालू हप्त्याच्या पुढच्या गुरुवारी म्हणतोय तो. आता आपल्याला जर ह्या 15 तारखेचा वार काढायचा आहे, इथून जावं लागेल. हा सोमवार आहे, मंगळवार, बुधवार, गुरुवार. म्हणजे चालू हप्त्याच्या गुरुवारी किती तारीख रे? चालू हप्त्याच्या गुरुवारी 15. तो म्हणतो पुढच्या गुरुवारी. 15 आणि 7 22. 22 उत्तर आला असेल तर करेक्ट आहे, नाही तर परत अभ्यास करावा लागेल. देऊ पुढचा प्रश्न. घ्या. परवा रविवार होता. परवा रविवार होता आणि उद्या 19 तारीख आहे. परवा रविवार होता आणि उद्या 19 तारीख आहे. तर पुढच्या मंगळवारी कोणती तारीख येईल? ज्याचं झालं तो हातवरती करेल. परवा रविवार होता आणि उद्या 19 तारीख आहे, तर पुढच्या मंगळवारी कोणती तारीख येईल? सगळ्यात पहिले हे 4 लोक आपल्याला लिहावे लागतील. आज, उद्या, काल, परवा. लिहिले. परवाच्या कॉलम मध्ये रविवार गेला, उद्याच्या कॉलम मध्ये 19 तारीख गेली. 19 तारखेचा वार सगळ्यात अगोदर आपल्याला काढावा लागेल. 19 तारखेचा वार. 19 तारखेचा वार. 19 तारखेचा वार बुधवार. म्हणजे आजचा वार. आजचा वार म्हणजे ह्या दिवसापासून आपला चालू आठवडा चालू झाला. समजतंय का? मंगळवार. मंगळवार 18 तारीख का? 18. मग तो म्हणतो पुढचा मंगळवार. 18 आणि 7 25 तारीख विचारली ना? हा, 25 उत्तर असेल. कोणाकोणाचं आलं 25? 25. चांगला प्रश्न होता. सोडून दाखवू? मी सोडून दाखवतो, लक्ष द्या. चाल, वाच. गणू प्रश्न वाचू.
परवा रविवार होता, परवाच्या कॉलम मध्ये रविवार, हा मग सोमवार इथं लिहून घेतो, मग मंगळवार आणि हा बुधवार. सर तुम्हाला कसं काय माहिती, सिक्वेन्स नसतं जाणे, सरळ सरळ जाणे लिहून हा भेटला म्हणजे लिहून टाकले. उद्या 19 तारीख आहे, 19 तारखेला वार भेटी गेला आपल्याला. हा तर पुढच्या मंगळवारी कोणता वार येईल, त्याच्या अगोदर आताचा मंगळवार कोणत्या तारखेला ते पाहावं लागेल. आताचा मंगळवार, पुढचा मंगळवार 25 तारखेला. आलं आलं का? नेक्स्ट पुढचा प्रश्न. काल गुरुवार होता, काल गुरुवार होता, उद्या 15 तारीख आहे. काल गुरुवार होता, उद्या 15 तारीख आहे. तर पुढच्या शनिवारी कोणती तारीख येईल? सगळ्यात पहिले तो उत्तर देईन, काय नाव त्याचं, स्वप्नील उत्तर देईन पहिले आणि मग बाकीच्यांची उत्तर घेतो. काल गुरुवार होता, उद्या 15 तारीख आहे, तर पुढच्या शनिवारी कोणती तारीख येईल? सगळ्यात पहिलं काम हे 4 लोक आपण लिहून घेऊ पहिले. आज, उद्या, काल, परवा, हे 4 लोक लिहिले का स्वप्नील? हा बस लिहिले असतील तर मग ज्याच्या त्याच्या याच्यात जो तो आकडा टाकायचा. काल गुरुवार होता, काल गुरुवार होता, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, चाल लक्ष दे रे, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, इथे इथे शाबास. इकडे जाताना मायनस, डाव्या हाताला जाताना मायनस, उजव्या हाताला जाताना प्लस. गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि इकडे गुरुवारच्या अगोदर बुधवार झालं. काल गुरुवार होता, हा उद्या 15 तारीख आहे, म्हणजेच 15 तारखेले वार कोणता रे? उद्या 15 तारीख आहे. लिहिलं. तर पुढच्या शनिवारी 15 आणि 7 22 तारीख असेल, 22 तारीख असेल. लिहिलं. लिह मग प्रश्न क्रमांक लिह. परवा रविवार होता, परवा रविवार होता, परवा रविवार होता. उद्या 27 तारीख आहे, उद्या 27 तारीख आहे. तर पुढच्या आठवड्यात बुधवारी कोणती तारीख असेल? हा याच महिन्यातला प्रश्न आहे ना, याच महिन्यात ऑगस्टचाच आहे ना. बोला. 31 3 तारीख आहे ना. हा 3 तारीख आली पाहिजे ना. वाचा प्रश्न. परवा रविवार होता, लिहिला रविवार, मग सोमवार, हा मंगळवार, हा बुधवार. परवा रविवार होता असं म्हटलंय. हा त्याच्यानंतर वाचा. उद्या 27 तारीख आहे,
27 तारखेचा बुधवार तर आपणच काढून घेतला, तर पुढच्या बुधवारी कोणती तारीख येईल? आता ऑगस्ट आहे, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, म्हणजे 7 दिवसानं पुढच्या बुधवारी कोणती तारीख आहे? पाय माता 28, 29, 30, 31, महिना खतम, 1, 2, 3, 3 तारीख. म्हणजे गणित आपल्याला तो तारखेवर प्रश्न विचारेल, त्याला वाटलं तो वारावर प्रश्न विचारेल. शेवटचा प्रश्न या प्रकारातला आता तिथे ना आपण बनवलेला प्रश्न होता आपल्या ऑगस्ट महिन्यातला, तिथे तो आपल्याला महिना देऊन टाकेल. समजतंय? बिना महिन्यांचा आपण कसं समजणार नाही. समजतंय ना? तो आपल्याला महिना देईल. समजतंय का? किंवा तो 2 तारखेपासून तर 20-25 तारखेला प्रश्न विचारेल. असा जसं मी आता 27चं विचारलं ना, तसं तो विचारणार नाही. तसं जर त्याने विचारलं तर तो तुम्हाला महिना देईल की ऑगस्ट महिना आहे, सप्टेंबर आहे, फेब्रुवारी आहे, तो तसं देईल. ठीक आहे. पुढचा प्रश्न थोडासा हार्ड करतो मी प्रश्नाला, आता थोडासा हार्ड करतो. आज 26 तारीख आहे. आज 26 तारीख आहे. परवा रविवार होता. परवा रविवार होता. तर या महिन्यात सोळा तारखेला कोणता वार असेल? आता पहिले जे 4 गणित पाहिले आपण ते पुढे जाण्याचे पहिले. आता मायनस येतोय, 4 लोक लिहिले की उत्तर येतं. शाबास, 2 लोकांचं झालं. झालं? बोल, उत्तर बोल. शुक्रवार म्हणतोय. शनिवार. मागे शनिवार 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 तिकडे चालल्या जर तुमले जो पटीन तो वार घ्या. चला प्रश्न वाचा. आज 26 तारीख आहे. आज 26 तारीख आहे. बोला. आज 26 तारीख आहे. बोला. परवा रविवार होता. परवा. काल. आज. आलं का? मग आता 26 तारखेला मंगळवार होता. 26 तारखेला कोणता वार होता? आपल्याला कोणत्या तारखेचा पाहिजे? 16 तारीखचा पाहिजे. मग 26 - 7 19. 19 तारखेला पण काय असेल रे? 19 तारखेला 19 तारखेला कसं काढलं समजलं का? बॅक येतोय आपण. पुढे जाणं असलं तर 19 आणि 7 26, 26 आणि 7 3 तारीख केली असती. आता बॅक येतोय कारण आता 26 तारीख ही 16 तारखेनंतर येते ना. मग मागे यायचंय आपल्याला. 26 मधून 7 वजा केले 19. पाय वजा बाकी पक्की असली ना, कोणत्या सूत्राची गरज नाही आपल्याला. 26 मधून 7 गेले 19 ला मंगळवार. 18 ला मागे येतोय हे चालले बुधवार. मागे येतोय सोमवार. आलं का? 17 ला रविवार आणि 16 ला शनिवार. 16 ला
शनिवार उत्तर पाहिजे. आलं कोणाकोणाचं आलं? ठीक आहे. शेवटचा प्रश्न या प्रकारावरचा शेवटचा प्रश्न. उद्या 22 तारीख आहे. उद्या 22 तारीख आहे. परवा शनिवार होता. प्रश्न कसा तयार झाला व्यवस्थित पहा. उद्या 22 तारीख आहे. परवा शनिवार होता. तर या महिन्याच्या सुरुवातीला 1 तारखेला कोणता वार होता? तर या महिन्याच्या सुरुवातीला 1 तारखेला कोणता वार होता? इथून बॅक जायचंय. इथून बी गेला तर चालेल, काही टेन्शन नाही. उद्या 22 तारीख बरोबर का? परवा कोणता वार? काल रविवार, आज सोमवार, म्हणजे 22 तारखेचा वार. अरे 22 मधून 7 वजा कर. 22 वजा 7 15, 15 वजा 7 8, 8 वजा 7 1 तारखेचा वार. हा 22 तारखेचा वार कोणता आलाय तुमचा? उद्या 22 तारीख होती. घेतली. परवा कोणता वार होता? हा शनिवार आला ना, हा रविवार, हा सोमवार, हा चाल लक्ष दे. मंगळवारी 22 तारीख आहे ना. 15 तारखेला बी मंगळवार, 8 तारखेला, मग 1 तारखेला सोमवार. कस काय मंगळवार झाला पाहिजे उत्तर. ज्याचं उत्तर मंगळवार असेल करेक्ट. या तारखा काढायची गरजच नाही. आपल्याला 2 क्ल्यू देऊन टाकले ना. 1 तारीख देऊन टाकली, 1 वार देऊन टाकला. या वाराहून या तारखेचा वार काढायचा, मायनस करत द्यायचं, वजा बाकी. 22 मधून 7 गेले 15, 15तून 7 गेले 8, 8तून 7 गेला 1 तारखेचा असतं पाहिजे आपल्याला. आलं? ठीक आहे, जाऊ दे पुढे. चला आता शेवटचा प्रकार, जो की काही विचारला जात नाही पण आपण घेतो आपल्या वर्गात, की फॉर्म भरताना किंवा काही करताना आपल्याला आपलं वय मोजता आलं पाहिजे. बरोबर आहे ना? मग वय मोजण्याची टेक्निक काय आहे ते पाहू पहिले आपण. ठीक आहे, बंद कर.